माझं नाव शैलेश खंडूकुटे। माझी सर्व्हिस 19 वर्ष झालेली आहे आणि माझ्या आधी माझ्या वडिलांनी पण 32 वर्ष इथं काम केलेलं आहे। तर जवळजवळ 51 वर्ष आम्ही सर्व्हिस कंपनीला सेवा देतोय आणि कंपनीने अचानक आम्हाला बदली आदेश दिलेत आणि ते पण हरियाणाला। तर एवढ्या लांब आम्ही जाऊ शकत नाही कारण माझ्या वडिलांचं एक डायलिसिस चालू आहे। हे कंपनीला वारंवार सांगून सुद्धा कंपनी ऐकलं नाही, आम्हाला डायलिसिस बदली आदेश आम्हाला दिलेले आहेत। 30 महिने झाले आम्ही संघर्ष करतोय, कंपनीला फक्त विनंतीच करतोय की आमचं मार्गी लावून आम्हाला ह्या चिंचवड प्लांटलाच विना अट शर्ती कामाला घ्यावे आणि 30 महिन्याचा आम्हाला फरक भेटावा, आमची एवढीच अपेक्षा आहे। माझं नाव सुनील परसे। मी एक्साइड या कंपनीमध्ये 17 वर्ष सर्व्हिस केली आणि माझी 18 वर्ष सर्व्हिस अजून बाकी आहे। कंपनीने आम्हा 10 लोकांना ट्रान्सफर ऑर्डर दिली कारण आम्ही युनियन बदलाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता। याचा राग मनात धरून आम्हाला ट्रान्सफर ऑर्डर देण्यात आली आहे। यानंतर आम्ही गेले 2.5 वर्षापासून बिनपगारी आहोत। या दरम्यान जी आम्ही युनियन आणली होती ती युनियन कंपनीने स्वीकारली आणि कंपनी बरोबर त्यांचे बोलणे चालू आहेत। आता यंदा करार आहे, त्या करारावरही बोलणे चालू आहे, परंतु आज या युनियन लागण्याच्या प्रक्रियेमध्ये 2.5 वर्ष आमचं नुकसान झालेलं आहे आणि ज्या मुद्द्यावरनं युनियन लागली होती, लोक ट्रान्सफर करत होते कंपनी, त्या युनियन लागल्यानंतर कंपनी आता आम्हाला ट्रान्सफरच व्हा म्हणते आणि कंपनी आम्हाला या ठिकाणी कामावर घेत नाहीये। तर आमची कंपनीकडून एवढीच अपेक्षा आहे की कंपनीने आम्हाला जशी युनियन स्वीकारलेली आहे तसं कंपनीने आम्हालाही स्वीकारावं। गेल्या 2.5 वर्षाच्या संपूर्ण फरकासहित आम्हाला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, यामध्ये कोणतीही अट टाकू नये, एवढीच आमची कंपनी व्यवस्थापनाला मनापासून विनंती आहे। धन्यवाद। माझं नाव आत्माराम अनंत धुमाळ। मी गेली एक्साइडमध्ये 25 वर्ष सर्व्हिस करतो आणि माझी सर्व्हिस 12 वर्ष राहिलेली आहे इथून पुढं। मध्यंतरीच्या काळात युनियनच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही सहभाग घेतला। त्या सहभागामुळे आमच्यावर सूडबुद्धीने कंपनीने ट्रान्सफरच्या ऑर्डर देऊन आम्हाला कारवाई केली आणि त्या ट्रान्सफर ऑर्डर देऊन आम्ही बावळला ट्रान्सफर व्हा म्हणून आम्हाला ऑर्डर देऊन आम्हाला बाहेर काढलं। आम्ही इकडे काय हजर झालो नाही, शेवटी आम्ही म्हणून बाहेर काढल्यानंतर आम्हाला 2.5 वर्ष गेले। आज आता संघर्षात युनियन आतमध्ये गेली, युनियनच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण झाल्या, युनियन ॲक्सेप्ट केली, तरी पण आम्हाला सर्व्हिसला घेत नाही। इथून पुढचा कालावधी आमचा याच्यासाठी संघर्ष राहिला की आम्हाला सर्व्हिस द्यावी आणि कामाला घ्यावं विना अट। किती कामगार आहेत तुम्ही? आम्ही 31 कामगार आहेत तसे। आता ट्रान्सफरवाले 10 आहेत, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये 20-21 लोक आहेत। असे टोटल 31 लोक आहेत आम्ही युनियनच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बाहेर। कामगार आयुक्तांनी काय म्हणले? चर्चा झाली कामगार आयुक्तांकडे बऱ्याच वेळा या गोष्टी संदर्भात निवेदनं दिली, अर्ज दिले, बऱ्याच वेळा मिटिंगा लागल्या, पण कंपनी गेली 20-21 मिटिंग तिथं हजर नाही राहिली। कंपनीच्या फेवरमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्यासाठी हजर राहते आणि इतर टायमाला हजर राहत नाही आणि कामगार आयुक्तांनी दिलेले निर्णय सुरू घेतले। तुमच्या काय मागण्या आहेत अजून? आमच्या मागण्या छोट्याच आहेत, आमच्याकडे खूप मोठ्या मागण्या आहेत। आम्हाला सर्व्हिसला घ्यावं आणि विना अट आहे ती सर्व्हिस आम्हाला करून द्यावी, नुकसान भरपाई सहित आम्हाला सर्व्हिसला घ्यावं, कुठलीही अट न ठेवता आम्हाला विनाचे काम। आमच्या कुठल्याही मागण्या नाही आहेत त्याच्या विषयी। तुम्हाला पूर्वसूचना दिली होते का काढण्याच्या अगोदर? नाही, आम्हाला अचानक काढून टाकली। अचानक। किती वर्ष सर्व्हिस झाली होती? 25 वर्ष। 25 वर्ष।